नमस्कार. न्यूज डंकामध्ये तुमचे स्वागत करतो. दादर मराठी माणसाच्या भावना जिथे धडकतात तो भाग, मुंबईचं सांस्कृतिक हृदय. पण हाच दादर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कारण इथे आता प्रश्न फक्त फेरीवाल्यांचा राहिलेला नाहीये. प्रश्न आहे निवडक कारवाईचा, प्रश्न आहे प्रशासनाच्या भूमिकेचा, प्रश्न आहे फुटपाथ माफियांचा, प्रश्न आहे कथित वसुलीचा आणि प्रश्न आहे दादरमध्ये सामान्य नागरिकाने जगायचं तरी कसं. आज दादरकर विचारत आहेत, कायदा फक्त काही लोकांसाठी आहे का? मराठी माणसावर कारवाई आणि बाकीच्यांकडे डोळे झाक. हा प्रकार नेमका किती दिवस चालणार? आणि सर्वात महत्त्वाचं, न्यूज डंकाने याआधी दादरवर व्हिडिओ केले. मस्जिदमध्ये राहणाऱ्यांची संख्या अचानक वाढली कुठून? फुटपाथवर रात्री कोण झोपतं? लाईट कुठून मिळते? कोणाचं जाळं वाढतंय? कोण कुठून येतंय? हे आम्ही दाखवलंय. पण आता जे चित्र समोर येत आहे ना, ते आणखी गंभीर आहे. आजचा व्हिडिओ कोणाविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी नाही आहे, पण जे चुकीचं आहे, जे बेकायदेशीर आहे, जे सामान्य माणसाला त्रास देत आहे, त्यावर थेट प्रश्न विचारण्यासाठी आहे. कारण दादरकर आता संतापले आणि हा संताप काय हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे. दादरमध्ये आज नेमकं काय चाललंय? एका बाजूला दादरच्या गल्ल्या ओस पडताना दिसत आहे. स्थानिक मराठी फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यानंतर अनेकाचे धंदे बंद झाले, अनेक बेरोजगार झाले. पण दुसऱ्या बाजूला स्टेशन परिसरात मात्र वेगळं चित्र दिसतंय. ज्या फेरीवाल्यांबाबत स्थानिकांमध्ये बांगलादेशी असल्याची चर्चा आहे, ते राजरोसपणे धंदा करताना दिसत आहे. झारापकर जवळचा बसस्टॉप तर अक्षरशः गायब झालाय. बसची वाट पाहायची की बाजारात फिरायचं हेच प्रवाशांना कळेनासे झालंय. रस्त्यावर छत्र्या, ग्रिलवर माल, दुकानाबाहेर अतिक्रमण, फुटपाथ पूर्णपणे व्यापले गेलेत. सामान्य माणसाला चालायला जागा नाहीये, महिलांना त्रास होतोय, ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालतायत. आणि प्रश्न तोच आहे, हे सगळं प्रशासनाला दिसत नाही का? दादरकर त्रस्त, पण प्रशासन मात्र निवांत. रानडे रोड असो, सेनापती बापट मार्ग असो, टिळक ब्रिजपासून झारापकरपर्यंतचा परिसर असो, सर्वत्र एकच चित्र दिसतंय. फुटपाथ गायब आहेत, बसस्टॉप गायब आहेत आणि नियमही गायब आहेत. पण इथेच प्रश्न निर्माण होतो, जर अतिक्रमण हटवायचं असेल तर सगळ्यांचं हटवा, जर कारवाई करायची असेल तर सगळ्यांवर करा, मग निवडक कारवाई का? दादरमधील स्थानिक मराठी फेरीवाल्यांवर BMC आणि पोलीस प्रशासन कारवाई करताना दिसतंय. रानडे रोड येथील सर्वोदय मॉलच्या बाजूच्या गल्लीत 8 ते 10 स्थानिक मराठी धंद्यावाल्यांवर कारवाई झाली. गल्ल्या रिकामी झाल्या, धंदे बंद झाले, लोक बेरोजगार झाले. पण दुसरीकडे जिथे सर्वाधिक गर्दी आहे, स्टेशन परिसर, तिथे मात्र वेगळं चित्र का दिसतं? दादरकर विचारत आहेत, कायदा स्टेशन परिसरात लागू होत नाही का? टिळक ब्रिजपासून झारापकरपर्यंत छट्या लावून धंदे सुरू आहेत. 5-5 फूट जागा व्यापून बसस्टॉपच गायब झाले आहेत. झारापकर जवळील 70 नंबर बसस्टॉप बघा, इथे बसची वाट पाहायची की बाजारात फिरायचं हेच कळत नाही. एकेकाने 20 ते 25 फूट जागा व्यापली आहे. फुटपाथ नाही आहे, बसस्टॉप नाही आहे, प्रवाशांना उभं राहायला जागा नाही आहे. आणि मग प्रश्न विचारला जातो, ही सार्वजनिक जागा आहे की कुणाची खाजगी मालमत्ता? सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत धंदे सुरू असतात. सेनापती रोडवर छत्र्या लावून राजरोस व्यवसाय सुरू असतो. हे BMCला दिसत नाही का? पोलिसांना दिसत नाही का की मुद्दाम आंधळेपणाचं सोंग घेतलं जात आहे? दादरमध्ये अनेक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की काही लोक फेरीवाल्यांकडून कथित वसुली करतात. सत्या नावाच्या व्यक्तीकडून सकाळी पहाटे पैसे गोळा केले जातात, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. दिवसाचे 250 रुपये घेतले जातात, अशी चर्चा आहे. तसंच शहा नावाच्या व्यक्तीकडूनही काही भागात वसुली होत असल्याचं बोललं जातं. स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की तो मूळचा बंगालचा असून काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्याचे संबंध असल्याचा आरोप केला जातो. जर हे खोटं असेल तर चौकशी करा आणि सत्य बाहेर आणा, आणि जर खरं असेल तर मग हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. कोणत्या अधिकाऱ्याने पैसे गोळा होतात, कोण संरक्षण देतं, कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे. दादरकर विचारत आहेत, काही स्थानिक नेत्यांची सेटिंग झाली आहे का? स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की सूरज नावाचा व्यक्ती काही भाजीवाल्यांकडून पैसे गोळा करत असल्याचं बोललं जातं. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. तसंच काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही स्वयंघोषित स्थानिक नेत्यांच्या भेटीनंतर काही भागांमध्ये फेरीवाल्यांची संख्या वाढल्याचं बोललं जात आहे. कारण मोठमोठ्याने बोलणारे अचानक शांत का झाले? मूग गिळून गप्प का बसले? एका स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घरी काही लोकांची भेट झाल्याची चर्चा आहे. भेटीनंतर काही भागात फेरीवाल्यांची संख्या वाढल्याचं लोक सांगत आहेत. मग प्रश्न विचारले जाणारच. दादरमध्ये दुकानं 2-2 ते 3-3 फूट वाढवली गेली आहेत. दुकानाबाहेर ग्रिल लावून माल विकला जातोय. फुटपाथवर शोकेस बनवले जातात. हे सर्व बेकायदेशीर नाही का? ना परवाना ना लायसन्स, पण धंदे मात्र बिंदास.
हे बीएमसीला दिसत नाही का की अजून कुठलं गणित आहे? दादरमध्ये बेल्टवाल्यांची संख्या अचानक वाढली आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण नेटवर्क मागे कादिरभाई नावाच्या व्यक्तीचं नाव सूत्रधार म्हणून चर्चेत असल्याचं बोललं जातं. दादरकर मागणी करतायत की प्रशासनाने याची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावं. 15 ते 20 बेल्टवाले अचानक कुठून आले? हे सर्व धंदे कोण चालवतं? एकाच व्यक्तीचं नेटवर्क आहे का? माल कोण पुरवतो? फायनान्स कोण करतो? हा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारतोय. दुकानाच्या बाहेर जायचे शोकेस, फुटपाथवर स्टॉल्स, बसस्टॉपजवळ धंदे आणि नियम मात्र हवेत. काही लोकांना राहण्यासाठी जागा कुठे मिळते? त्यांना वीज कुठून मिळते? त्यांचा खर्च कोण उचलतं? यावर चौकशी होणं गरजेचं आहे. न्यूज डंकाने आधीच थेट व्हिडिओ करून दाखवलाय की काही लोक राहतात कुठे आणि लाईट कुठून घेतली जाते. पण प्रशासनाने त्यानंतर काय केलं हा प्रश्न अजूनही उभाच आहे. केशवसूत उड्डाणपूल खालचं दृश्य तर संताप आणणार आहे. गाडी आली की फेरेवाले पळतात, गाडी गेली की पुन्हा येऊन बसतात. हा रोजचा लपंडाव आहे. म्हणजे प्रशासन आलं की कायदा, प्रशासन गेलं की पुन्हा अतिक्रमण. हे सगळं पाहून दादरकर म्हणतात, सगळं काही ठरवून चाललंय का? दादर स्टेशन परिसरात नारळवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे असं नागरिक सांगत आहे. पूर्वी 2-3 दिसायचे, पण आज परिस्थिती अशी आहे की स्टेशन परिसरात तब्बल 30 ते 35 नारळवाले दिवसाने दिसत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांच्यावर कारवाई होते, गाड्या येतात, सामान उचललं जातं, पण दुसऱ्या दिवशी हे पुन्हा त्याच जागेवर. मग दादरकर आता थेट प्रश्न विचारत आहेत, यांना नेमकं कायद्याचा धाक बसत नाही का? सामान्य माणूस 2 फुटांचा स्टॉल लावला तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई होते, पण इथे वारंवार कारवाई होऊनही हेच लोक पुन्हा राजदोषपणे धंदा करताना दिसतात. कोणाचं संरक्षण आहे, कोणाचं वरदहस्त आहे आणि कोणाच्या भरवशावर हे इतके बिंदास झाले आहेत? दादरकर म्हणत आहेत, कायद्याची भीती संपली आहे का? की काही लोकांना कायद्यापेक्षा वरचं संरक्षण मिळालेलं आहे? आणि सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे धारदार हत्यारासारख्या वस्तू, नारळ फोडण्यासाठी वापरली जाणारी धारदार साधनं गर्दीच्या परिसरात असतात. उद्या काही घटना घडली तर जबाबदारी कोण घेणार? याची पडताळणी होते का? सुरक्षेची तपासणी होते का? स्टेशन परिसर याआधी संवेदनशील आहे. तिथे अशा प्रकारे गर्दी वाढत असेल तर प्रशासनाने गंभीरतेने विचार करायला नको का? दादरमध्ये पान टपऱ्यांची संख्या वाढते आहे. कित्येक ठिकाणी गुटखा खुलेआम विकला जातोय अशी चर्चा आहे. आणि हे सगळं कुठे? शाळांच्या जवळ. टिसिबा हायस्कूल, छबिलदास, महापालिकेच्या शाळा. मुलं त्या टपऱ्यांवर दिसतात, मग नियम कुठे गेले? शाळांच्या परिसरात गुटखा विक्रीवर कारवाई का होत नाही? दादरकर विचारत आहेत, हे सगळं डोळ्यादेखत सुरू आहे, मग प्रशासन गप्प का? दादरमध्ये या दुकानांचे भाडे 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत गेल्याचं बोललं जातं. मग दादरकर आता थेट प्रश्न विचारत आहेत, इतके पैसे येतात कुठून? सामान्य मराठी माणसाला छोटंसं दुकान टिकवणं कठीण झालंय, पण काही जण मात्र लाखोंचं भाडं देऊन, दुकानं वाढवून, बाहेर अतिक्रमण करून बिंदाचं धंदे करताना दिसतात. न्यूज डंकाने याआधी प्रश्न उपस्थित केला होता, यांना कुठून फायनान्स मिळतो? काही धार्मिक संस्थांकडून किंवा मस्जिदीकडून आर्थिक मदत होते का? असा संशय स्थानिकांमध्ये व्यक्त केला जातो. कारण एखाद्या जागेचं महिन्याचं भाडं 25 ते 30 हजार असो किंवा लाखोमध्ये असो, वर्षाचा ॲडव्हान्स कोण भरतं? इतका पैसा येतो कुठून? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता दादरकर करत आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनेक दुकानं 2 ते 3 फूट पुढे वाढवली आहेत. दुकानाबाहेर ग्रिल, शोकेस, बाहेर माल आणि फुटपाथवर कब्जा. हे सगळं बीएमसीला दिसत नाही का? की मुद्दाम डोळेझाक केली जाते? महिलांकडे बघून मोठमोठ्याने ओरडणं, ग्राहक खेचण्यासाठी रस्त्यावर गोंधळ घालणं, हातवारे करून बोलावणं, हा प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दादरमध्ये आज जी परिस्थिती आहे त्यातून एक प्रश्न स्पष्ट उभा राहतो, मराठी माणसाचं अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण स्थानिक छोट्या व्यावसायिकांवर कारवाई होते, पण दुसरीकडे काही लोक राजरोसपणे नियम धाब्यावर बसून धंदे करताना दिसतात. हा प्रश्न फक्त रोजगाराचा नाही, हा प्रश्न दादरच्या ओळखीचा आहे. दादर हा फक्त भाग नाही आहे, ही भावना आहे, ही मराठी संस्कृतीची शान आहे. आणि म्हणूनच दादरकर आता आवाज उठवत आहेत. महापालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. निवडक कारवाई बंद झाली पाहिजे, फुटपाथ मोकळे झाले पाहिजेत, बसस्टॉप नागरिकांसाठी परत मिळाले पाहिजेत, कायद्याचं राज्य दिसलं पाहिजे आणि जर काही बेकायदेशीर सुरू असेल मग तो कोणताही असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण कायदा सगळ्यांसाठी समान आहे. दादर आज प्रश्न विचारतोय आणि हे प्रश्न आता दुर्लक्षित करून चालणार नाही. फुटपाथ सामान्य नागरिकांसाठी आहेत की अतिक्रमणासाठी? बसस्टॉप प्रवाशांसाठी आहेत की बाजारासाठी? प्रशासन जागा आहे की फक्त निवडक कारवाईत व्यस्त आहे? दादरकर आता उत्तर मागत आहे. कारण आज जर दादर वाचला नाही तर उद्या मुंबईचं सांस्कृतिक हृदयच गुदमरून मरेल. आणि म्हणूनच आवाज उठवणं गरजेचं आहे, प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि जे चुकीचं आहे त्या विरोधात बोलणं गरजेचं आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा रोखठोक धनकेबाज बातम्यांसाठी न्यूज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.